नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 19 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक आणि MCQ बुक जे आहे तर हे दोघं पोस्टल सर्व्हिस करता. के सागरची सर्व्हिस आहे बघा, 9923906500. स्कॉलर आहे 8446430119. ऑनलाईनमध्ये kesagarOnline.com, ॲमेझॉन, त्याच्यानंतर Cart91, फ्लिपकार्ट. तर हे 4 ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत. स्पॉटलाईट रायटिंग फोरममध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेल IDवर मेल करून तुम्ही डेली आन्सर रायटिंग, वीकली GS एसे किंवा MPSC मेन्स करता मराठी आणि इंग्रजी निबंध या मॉड्यूल्समध्ये एनरोल करू शकता. सगळ्यात पहिली जी न्यूज आहे आजची ती भारत चीन संबंधीची आहे. आणि एकीकडे आपण लद्दाखमधला सगळा संघर्ष बघितलेला आहे आणि आता चीननी काय केलेलं आहे तर अरुणाचल प्रदेशात घुसखोरी केलेली आहेत आणि याची चित्रही समोर आलेली आहेत. एका खाजगी वाहिनीने हे सगळं दिलं होतं, पण जे काही चित्र आणि त्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यामधून तज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढलेला आहे की जे काही समोर येतं आहे ते खरं आहे आणि अरुणाचलमध्ये चीननी नवं गाव निर्माण करण्याचा प्रयत्न चीनचा चालू आहे आणि तो नोव्हेंबर 2020मध्ये पहिल्यांदा समोर आला होता. 1 नोव्हेंबर 2020 त्या दिवशी जी काही छायाचित्र काढली गेली त्याद्वारे भारताच्या प्रत्यक्ष सीमेच्या 4.5 किलोमीटर आत हे गाव वसवलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच जर ही अशा पद्धतीची न्यूज आहे तर याचा अर्थ काय आहे की आपल्या सीमेच्या बाबतीमध्ये कुठंतरी दुर्लक्ष होतं आहे भारताच्या सीमेच्या आत. आणि हा सेम प्रयत्न जो होता तो नेपाळच्या बाबतीमध्ये चीनने केला होता. तीही न्यूज आपण लास्ट इयरमध्ये घेतली होती आणि नंतर नेपाळने डिनाय केलं होतं की नाही असं काही नाही आहे म्हणून वगैरे वगैरे. अरुणाचलमधला जे काही वरचा भाग आहे, सुबनसिरी जिल्हा जो आहे तिच्यामध्ये केतसरी चू नदी जी आहे त्याच्या किनारी हे गाव वसलेलं आहे. सो केतसरी चू नदी एक लक्षात ठेवा. सुबनसिरी जिल्हा जो आहे तर तो अरुणाचल प्रदेशमधला. त्याचे फोटोज तुमच्या समोर आहे बघा. आता हा ऑगस्ट 2019चा फोटो आहे. ऑगस्ट 2019मध्ये हा जो सगळा रिजन आहे इथं तुम्हाला हा रस्ता वगैरे दिसतो आहे, बाकी जंगल आहे बघा. ओके. आता नोव्हेंबर 2020चा फोटो बघा. याच्यामध्ये तुम्हाला हे काळे काळे डॉट दिसत आहेत इथं. हे काळे काळे डॉट काय आहे तर हे गाव वसवण्यात आलेलं आहे चीनद्वारे, हा क्लेम आहे. आणि तज्ज्ञांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की हो हे खरं आहे की इथं चीननी घुसखोरी केलेली आहे. सो चीनच्या बाबतीमध्ये आता अरुणाचलमध्ये सुद्धा अरुणाचल प्रदेश तिथंही त्यांनी घुसखोरी केल्याचं समोर येतं. तर बघूयात आता संरक्षण मंत्रालय आणि ते सगळे काय याच्यावर म्हणतात येत्या काळामध्ये. आणि है ना, म्हणजे 2020 बांधकामं दिसतात. हे जे काळे डॉट आहेत ते काय आहेत, बांधकामं आहेत ती. ओके. 27 डिसेंबर साथरोग सज्जता आंतरराष्ट्रीय दिन म्हणून संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेला आहे. तर ते एक लक्षात ठेवा. दिन विशेषमध्ये 27 डिसेंबर साथरोग सज्जता आंतरराष्ट्रीय दिन हा युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्रांनी डिक्लेअर केलेला आहे. त्याच्याबरोबरच ॲनाफायलॅक्सिस नावाचं एक संकल्पना आहे आरोग्यातली की ज्यावेळेस लसीकरण होतं तर लसीकरणानंतर एखाद्या व्यक्तीला ॲलर्जी होऊ शकते किंवा काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याला ॲनाफायलॅक्सिस असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये सगळ्यात एक मुळात मुद्दा जो आहे की ही संकल्पना का आली, कारण आता कोविड-19 आणि त्याचं लसीकरण 16 जानेवारीपासून आपल्या इथं सुरू झालेलं आहे. आणि आजच्या हिंदूमध्ये असेल किंवा मग सकाळमध्ये असेल, UPमधल्या एका आरोग्य सेवकाला वय वर्ष 46 करोनाची लस दिल्यानंतर त्याचं निधन झालेलं आहे आणि मग याच्यावरून आता वाद पेटलेला आहे. तर आरोग्य मंत्रालय आणि त्यांचं जे काही आरोग्य विभाग आहे त्यांचं म्हणणं आहे की या व्यक्तीचा जो डेथ आहे ती हृदयविकाराने वगैरे झालेली आहे, लसीचा याच्याशी काही संबंध नाही. घरच्यांचं म्हणणं आहे की लस घेतल्यानंतर तब्येत बिघडली आणि डेथ झाली. तर लसीबद्दल ऑलरेडी प्रश्नचिन्ह बऱ्याच ठिकाणी उभं केलं गेलं आहे. याच्यामध्ये डॉक्टर्स किंवा ना मेडिकल क्षेत्राशी संबंधित लोकही मागं नाही आहेत. मग ह्या सगळ्यांचा विचार करता आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी वर्क होतील तेही बघूयात. सो ॲनाफायलॅक्सिस ही संकल्पना लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अलेक्झांद्रे नज्जर, तर साहित्यिक व्यक्ती आहे. अलेक्झांद्रे नज्जर जे आहेत ते फ्रेंचचा एक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे फ्रेंच गव्हर्नमेंटतर्फे आणि त्याच्यामुळे ते चर्चेत आलेत. फ्रँकोफोन ग्रँड अवॉर्ड 2021 आणि याच्यामुळे ते चर्चेत आले. ते साहित्यिक आहेत.
ॲक्च्युली मुळातले ते जे आहेत ते फ्रान्सचेच आहेत, परंतु ते सध्या लेबननमध्ये राहतात आणि त्याच्यामुळे लेबनीज कादंबरीकार आणि साहित्यिक समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे सध्या. त्यांचं जर साहित्य तुम्ही बघितलं तर दी बेयरूथ नोवेल, डिक्शनरी लवर ऑफ लेबनन, द प्रॉफिटचा लेखक जो आहे खलील जिब्रान, त्याचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि खरं तर खलील जिब्रान हे जे व्यक्तिमत्व आहे तर याला फिलॉसॉफर म्हणून तुम्ही बघू शकता, किंवा खलील जिब्रानबद्दल GS4 इथिक्समध्येही बरंच बोललं जातं UPSC मेन्सच्या याच्यामध्ये, की खलील जिब्रान जो आहे तो इथिक्सच्या दृष्टीने तुम्ही बघितला पाहिजे. सो द प्रॉफिटचा लेखक खलील जिब्रान, त्याचं चरित्र हेही एक महत्त्वाचं आहे. पुरस्कारांच्या बाबतीत जर विचार केला तर साहित्यिक कामगिरीसाठी यांना गोल्ड मेडल ऑफ द फ्रेंच, त्याच्यानंतर फ्रेंच रेनेसा हा पुरस्कार ऑक्टोबर 2020मध्ये मिळाला होता. फेनेशिया या पुस्तकाला फ्रेंच अकादमीचा सन्मान आहे. फ्रँकोफोन ग्रँड अवॉर्ड 2021मध्ये मिळालेला आहे. मूळचा फ्रेंच साहित्यिक, परंतु नागरिकत्व जे आहे ते लेबननचं आहे. आणि फ्रेंच गव्हर्नमेंट पण बरंच मेहरबान आहे, सगळे पुरस्कार फ्रान्सचेच आहेत. ओके, सो नजर हे लक्षात ठेवा. रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र 2020मध्ये महाराष्ट्रात 25,456 रस्ते अपघात झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 11,452 लोकांचे मृत्यू झालेत. रस्ते अपघातांचा विचार करतात पहिले 3 राज्य जे आहेत, ही राज्य कुठली ती तुम्ही मला सांगणार आहात. आपण मागे एकदा डिस्कस केलं होतं. रस्ते अपघातामध्ये पहिली 3 राज्य जे आहेत, पहिले 3 राज्य तिच्यामध्ये महाराष्ट्र एक आहे. ओके, मग 2 कुठली आणि त्यांचे क्रमांक काय आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण हे आपण काही दिवसांपूर्वी डिस्कस केलं होतं. 18 जानेवारी 2021ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 32व्या रस्ते सुरक्षा आठवड्याचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांचा संदेश काय आहे तर नियमांचं पालन करून संयम राखा, जेणेकरून यम दूर राहील. सो नियम, संयम आणि यम अशा 3 गोष्टी, आणि जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत वाहतुकीसंबंधीचे, वाहन चालवतानाचे, ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही संयम, पेशन्स बाळगला पाहिजे, आणि त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर ॲक्सिडेंट होणार नाही ना. ऑब्वियसली यम जो आहे तो दूर राहील. ओके, तर प्रजासत्ताक दिनाबद्दल एक महत्त्वाची न्यूज आहे राफेलबद्दलची. प्रजासत्ताक दिनी राफेल जे आहे तर 26 जानेवारी 2021ला जो प्रजासत्ताक दिन होईल तर त्यात संचलनात जे काही संचलन होतं तिच्यात हवाई दलात अलीकडेच सामील झालेलं राफेल जे आहे ते विमान सहभागी होणार आहे. आपल्या इयरबुक 2021मध्ये राफेलचा फोटो आणि ते सगळे डिटेल्स आहेत बघा. व्हर्टिकल चार्ली ही जी रचना असते तिचं फ्लायपास्टचं समापन जे आहे ते राफेल करणार. मग व्हर्टिकल चार्ली हा प्रकार काय असतो तर ही जी व्हर्टिकल चार्ली ही एक रचना आहे. विमान जे काही उडतं तर त्यासंबंधीची एक रचना, जिच्यामध्ये विमान कमी अंतरावर उडतं, नंतर सरळ रेषेत उंच जातं आणि बऱ्याच उंचावर स्थिर होण्यापूर्वी गिरक्या घेतं. म्हणजे आता हे तुम्ही सगळं बघितलेलं आहे, बऱ्याचदा टी व्हीत हे दाखवलं जातं. म्हणजे संचलनाच्या दिवशी 26 जानेवारी 15 ऑगस्ट तर हे विमानाचे जे काही सिम्पली आपल्या भाषेत म्हणायचं कॉमन तर जे काही खेळ दाखवले जातात तिच्यातलंच एक व्हर्टिकल चार्ली आहे. कमी उंचीवर उडायचं, नंतर सरळ रेषेत उंच जायचं आणि नंतर उंचावर गेल्यानंतर गिरकी घ्यायची. तर एकाच राफेल विमानाच्या व्हर्टिकल चार्ली रचनेने फ्लायपाथचं समापन होणार आहे. सो एक राफेल विमान याच्यात असेल. तर बघू प्रजासत्ताक दिनी कशा पद्धतीने गोष्टी होतात. आपण कालच बघितलं होतं की अलेक्झी नवाल्नी जे काही होते रशियाचे विरोधी पक्षनेते, तर हे पुतीन यांचे फार कट्टर विरोधक आहेत. आणि कालच आपण बघितलं होतं की पुतीन यांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे की जेव्हा हे रशियात येतील मॉस्कोच्या विमानतळावर तिथं त्यांना अटक केली जाईल, आणि ती अटक केली गेलेली आहे मॉस्को विमानतळावर. तर काल आपण हे बघितलं होतं. ते जर्मनीमधून मॉस्कोला आले होते. जर्मनीत ते 5 महिने होते कारण त्यांच्यावर विष प्रयोग झाला होता, नर्व एजंट रसायन, नोवॅक्सिन आपण काल बघितलं होतं बघा, त्याचा प्रयोग त्यांच्यावर झाला होता आणि त्याच्या उपचारासाठी मग जर्मनीस त्यांना नेण्यात आलं होतं. आता मॉस्कोमधल्या शेरेमेटेयेव विमानतळावर त्यांना पासपोर्ट नियंत्रण विभागात अटक करण्यात आली. आणि त्याचे कशाच्या अंतर्गत अटक केली तर 2014मधला एक घोटाळा होता, तर त्याच्यात पॅरोल नियमांचा त्यांनी भंग केला आहे असं म्हटलं गेलं होतं. आता याचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्यात येईल वगैरे वगैरे. आणि साधी गोष्ट आहे की नवाल्नी ज्यावेळेस रशियात परत आल्यानंतर बऱ्याच लोकांची सहानुभूती त्यांना मिळू शकते की विष प्रयोग, आणि हा सगळा जो विष प्रयोग आहे तो पुतीन यांनी केला आहे असं पण सगळं जण म्हणतं आहे. ओके, तर बघू येत्या काळात कशा पद्धतीने होतं. ओके,
तर हिच्यामध्ये त्यांना 3.5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते असंही म्हटलं गेलं आहे. पण हे प्रकरण खूप गाजलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. आता व्हॉट्सअपच्या धोरणाबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने काय म्हटलं, की दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं की व्हॉट्सअप हे एक खाजगी ॲप आहे आणि ती एक ऐच्छिक बाब आहे. तुम्हाला जर नियम मान्य नसतील, तुम्हाला ते खाजगीपणाचं धोरण मान्य नसेल, तर सरळ सरळ तुम्ही क्विट करा, व्हॉट्सअप वापरू नका, संपवा विषय. तर व्हॉट्सअपचं गोपनीयतेचं धोरण जे आहे ते स्वीकारणं ऐच्छिक बाब आहे, जोर जबरदस्ती नाही आहे. ओके, तर हा एकदम निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाने दिलेला आहे. आणि हिच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे बहुसंख्य ॲपच्या अटी शर्ती ज्या असतात तर त्या तुम्ही वाचल्या तर तुम्ही कशाला संमती देताय हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे हायकोर्टाने म्हटलेलं आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही कुठलंही ॲप डाउनलोड करा, ते तुम्हाला कंडिशन्स सांगतं की बाबा हे अलाव आपण करून टाकतो, पण तिच्यामध्ये काय तुम्ही त्याचे परिणाम होऊ शकतात की तुम्ही सगळा डेटा जो आहे तुमच्या मोबाईलचा तो अलाव करताय, त्याला असेस देताय त्याला. तर मग तो एक मुद्दा आहे की कोर्टाने म्हटलेलं आहे हे क्लिअर. किंवा गुगलचे जे नकाशे आहेत तर ते तुमची सर्व माहिती मिळवून ती साठवून ठेवतं, हेही न्यायालयाने स्पष्ट केलं. म्हणजे हे काही पहिल्यांदा होत नाही आहे की व्हॉट्सअप तुमची खाजगी माहिती किंवा तुमचा खाजगीपणाचा अधिकार जो आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावत आहे किंवा तो सगळा है ना फंडामेंटल राईट हाणन होत आहे. तर ते रोज होतं असतं, कितीतरी ॲप आहेत. आता बघा की शेतकरी आंदोलन जे आहे त्याच्यात शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही ट्रॅक्टर रॅली करणार आहोत आणि ही ट्रॅक्टर रॅली जी आहे ती 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी असेल. मग आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गव्हर्नमेंट है ना आणि दिल्ली पोलीस हे दोन याच्यामध्ये मेजर हे आहेत. तर ते केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस. आता दिल्ली पोलीस जे ते केंद्र सरकार होम मिनिस्ट्रीच्या अंडर आहे आणि त्याच्यामुळे की त्यांनी याच्यावर ॲक्शन घेणं किंवा त्या संबंधीचा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण हा जो प्रश्न आहे हा लॉ आणि ऑर्डरचा प्रश्न आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने म्हटलं जातं आहे की हा आमचा संविधानिक अधिकार आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आणि हे त्यांनी शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. कोर्ट काय म्हणतं की हा जो सगळा प्रश्न आहे तर तो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही केंद्र सरकार आणि पोलीस यांनी बघितलं पाहिजे. म्हणजे पीसफुल ट्रॅक्टर रॅली हे काय आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे, स्वतःला व्यक्त करणं आणि तो फंडामेंटल राईट जो आहे तर ती सगळी बाब इथं आहे. मग एकीकडं फंडामेंटल राईटचा क्लेम शेतकऱ्यांकडून आहे, दुसरीकडं सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं आहे की हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. तर हे केंद्र सरकार आणि पोलीस आमचा इथं काही एक संबंध नाही. तर बघूया त्या काळात कशा पद्धतीने गोष्ट होतं. हे बघा, डिनाय फार्मर्स राईट. आता हे फार्मर्स राईट याच्यामध्ये कुठला क्लेम केलेला आहे तर तोच आहे की व्हायलेशन, कॉन्स्टिट्युशनल राईटचं व्हायलेशन होतं आहे बाबा इथं. तर आम्हाला जे आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे, पीसफुल मार्च आणि त्या सगळ्या गोष्टी, तर राईट टू फ्री एक्सप्रेशन, तर हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर हे खूप महत्त्वाचं एक मायनिंगशी रिलेटेड आर्टिकल आज आलेलं आहे. मायनिंग इन इंडिया इक्वल सेलिंग द फॅमिली गोल्ड. म्हणजे आता याच्यामध्ये त्यांनी मायनिंग जे काय होतं तर तिच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास जो आहे तर शाश्वत विकासावर भर दिलेला आहे. आणि मायनिंग संबंधीची जी पॉलिसी आहे 2019ची नॅशनल मिनरल पॉलिसी, या नॅशनल मिनरल पॉलिसी 2019मध्ये काय म्हटलेलं आहे तर जे काही नॅचरल रिसोर्सेस असतात, मिनरल्स असतात, ते तुम्ही अशा पद्धतीने शेअर केले पाहिजे की इनहेरिटन्स जो काही आहे त्याचा की स्ट्रेट जे आहे ते ट्रस्टी असणार आहे तिच्यामध्ये. ओके, स्ट्रेट जे आहे ते ट्रस्टी आहे, विश्वस्त, ऑन बिहाफ ऑफ पीपल टू इन्श्युअर दॅट फ्युचर जनरेशन्स रिसीव बेनिफिट ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने त्याला डील करा की हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, मिनरल्स आहेत, याचा उपभोग येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा घेता आला पाहिजे. सो स्टेटची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ट्रस्टी म्हणून आहे. परंतु तुम्ही जर बघितलं आपल्या इथली परिस्थिती अशी आहे की खूप काही प्रॉपरली ते की बाबा ट्रस्टी म्हणून की सेल ऑफ इनहेरिटन्स जो आहे, आपला वारसा आहे, या गोष्टींनी बघितलं जात नाही. स्टेट मिनरलकडं किंवा मग त्या सगळ्या याच्याकडे काय म्हणून बघतो तर तो फक्त एक रिव्हेन्यू म्हणून बघतो. म्हणजे पॉलिसीमध्ये ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्याचा इथं काही संबंध येत नाही, फक्त याच्याकडे पैसा, उत्पन्नाचं साधन म्हणून बघितलं जातं. मग याच्यामध्ये एक केस स्टडी दिलेली आहे गोव्याची. गोव्यामधलं जे काही मिनरल्स आहेत तर त्या गोव्याच्या मिनरल्सचा जो रेट आहे आणि याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की गोव्याच्या केसमध्ये
की जी किंमत लावली जाते मिनरलची, जे खाणकाम होतं त्याची जी ॲक्च्युअल किंमत आहे ती लावलीच जात नाही, ते सगळं लॉसमध्ये जातं. तर वेदांताची न्यूज आहे इथं केस स्टडी, 2004 ते 2012मध्ये वेदांताने जे काय मायनिंग केलेलं आहे गोव्यामध्ये, तर गोवा कम्प्लीट लॉसमध्ये आहे. म्हणजे जर गोव्याला 100 रुपये मिळायचे होते तर गोव्याला फक्त 5 रुपये मिळालेले आहे. म्हणजे 95% जे काय आहे तो लॉस आहे तिथं. तर म्हणजे एकंदरीतच ठीक आहे, तुम्ही महसूल म्हणून विचार करता स्टेट, चांगली बाब आहे, तुम्ही महसूल म्हणून विचार करा, पण तो महसूल तरी योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत येतोय का, की फक्त प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत, खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांनाच फायदा करून देणं हाच एक उद्देश आहे का? म्हणजे जिथं 5 रुपये तुमच्या हातात येत आहेत तिथं ते 100 रुपये येणं अपेक्षित होतं. तर हा इथला मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की 3 महत्त्वाचे टीज जे आहे ते यांनी दिलेले आहेत, ट्रीज, टायगर्स अँड ट्रायबल्स, है ना. तर याचा विचारच काय होत नाही. ट्रीज, टायगर्स आणि ट्रायबल्स, ओके, हे 3 टी जे आहेत तर यांचा प्रॉपरली विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे झाडं असतील, वाघ असतील किंवा मग आदिवासी जमाती असतील, तर या 3च्या बाबतीमध्ये खूप काही गोष्टी प्रॉपरली वर्क होत नाही. म्हणजे यांच्याकडे कसं बघितलं जातं, यांना लेबल दिलेलं आहे की झाडं, वाघ आणि आदिवासी हे अँटी डेव्हलपमेंट किंवा अँटी नॅशनल आहे, अशा पद्धतीने हे सगळं बघितलं जातं. तर हे 3 महत्त्वाचे ॲस्पेक्ट याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मग मॅनेज करण्यामध्ये मग एकंदरीतच नॉर्वेसारखं पाहिजे. बघा, नॉर्वेची एक केस स्टडी इथं आहे. नॉर्वेमध्ये काय केलं जातं की जो काही पैसा येणार मिनरल्समधून, है ना, तर तो सगळा पैसा जो आहे तो फ्युचर जनरेशन फंड म्हणून ठेवला जातो. फ्युचर जनरेशन फंड म्हणजे येत्या काळातल्या ज्या काही चॅलेंजेस असतील त्याच्यासाठी तो पैसा वापरणं. आणि फ्युचर जनरेशन फंड जो आहे तो इन्व्हेस्ट केला जातो नॅशनल पेन्शन स्कीम, फ्रेमवर्क वगैरे अशा ठिकाणी. सो नॉर्वेचं एक एक्झाम्पल खूप चांगलं आहे की ते फ्युचर जनरेशन फंड म्हणून याला वापरतात. मग आता हिच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की गोव्याच्या बाबतीमध्ये आयरन ओव्हर परमनंट फंड सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की सुप्रीम कोर्ट 2014मध्ये म्हटलं होतं की इन केस ऑफ गोवा आयर्न ओव्हर परमनंट फंड तुम्ही हे करा आणि तिच्यामधून मग येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात. परंतु तसं वर्क खूप काही प्रॉपरली झालेलं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की येत्या काळामध्ये मग हे फेअर मायनिंग झालं पाहिजे आणि याचा मुद्दा सिम्पली तोच आहे, शाश्वत विकास. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये, मायनिंग हे जे प्रकरण आहे हे नेमकं कुठल्या लिस्टमध्ये येतं, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, ओके. सो हा तुमच्यासाठीचा प्रश्न. पोटगी जी काही आहे, आता ज्या वेळेस घटस्फोटाचे दावे येतात तर त्यावेळेस पती पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोत दाखवणं बंधनकारक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता काय होईल की पोटगीचे दावे जे आहेत ते लवकर निकाली निघण्याची शक्यता आहे. कारण हिच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा पत्नीचा पण उत्पन्नाचा सोर्स खूप चांगला असतो, पण फक्त पतीला त्रास द्यायचा म्हणून मग ते दावे दाखल केले जातात आणि मग ते लावून धरलं जातं प्रकरण. मग हिच्यामध्ये उत्पन्नाचे स्रोत जे आहेत आयदर ते दाखवले जात नाही किंवा चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. तर सुप्रीम कोर्टाने आता सर्व कौटुंबिक न्यायालयाने त्यांना हे निर्देश दिलेले आहेत की पती पत्नीच्या उत्पन्नाचे स्रोत दाखवणं बंधनकारक आहे. त्यामुळे इथून पुढं जे आहे तर हे सोपं होणार आहे. कालचे प्रश्न बघा, दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी मनीष कुमार हे करोना लस टोचून घेणारे भारतातील पहिले करोना योद्धा ठरले. बरोबर. 16 जानेवारी 2021 करोना लसीकरण भारतात सुरुवात झाली. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या देशात करोना लसीकरणानंतर 23 मृत्यू झालेत? नॉर्वे. जागतिक स्तरावर कृत्रिम ट्रान्स फॅटी ॲसिडचं निर्मूलन करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं लक्ष कधीचं आहे? 2023. ट्रान्स फॅटी ॲसिड्सबाबत बिनचूक विधान निवडा. 2003मध्ये डेन्मार्कने सर्वप्रथम बंदी आणली, हे बरोबर आहे. भारताने तेल फॅट्सबाबत 2021मध्ये 3% तर 2022मध्ये 2% इतक्या वापराला परवानगी दिली आहे. यामुळे हृदयाच्या आजाराचा धोका असतो. तिन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस होतात. चिपको मुवमेंटबद्दल तर पुस्तक जे आहे चिपको मुवमेंट अ पीपल्स हिस्ट्री, हे पुस्तक कुणी लिहिलं तर शेखर पाठक यांनी लिहिलं आहे. तर आजचे प्रश्न घ्या, योग्य जोड्या लावा. बँक स्थापनेचं वर्ष आणि बँक. अ ब क 1806, 1840, 1843. बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ बेंगॉल. पुढचा प्रश्न आहे, करोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी कोणत्या राज्यात सर्वाधिक लसीकरण झालं? गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ.
डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वाधिक दया याचिकांना मंजुरी देणारे राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात. व्यंकटरामन यांनी राष्ट्रपती पदावर असताना सर्वाधिक दया याचिका फेटाळल्या होत्या. फक्त अयोग्य, बयोग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. 2 ॲप्स दरम्यान माहितीची देवाणघेवाण टाळणारे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? युरोप, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स. 2021 मधील G7 राष्ट्रांची परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे? इटली, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.